हाय. तर आज आपण जरा एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आता तुम्हाला असं वाटत असेल, की वेगळा म्हणजे काय? कारण जगातले सगळे तेच विषय असतात. एक्झॅक्टली. विषय तेच असले, त्याचं आजूबाजूची बॅकग्राऊंड तेच असली, तरी काही गोष्टी या वेगळ्या असतात हं. आता काय झालं, तर मी परवा माझ्या मैत्रिणीसोबत सहज अशी कुठेतरी फिरत होते. आणि म्हणजे डिपार्टमेंट झालं होतं. संध्याकाळी फिरत होते. ती माझ्या घराच्या जवळ आली होती आणि फिरता अचानक एका घरातनं मोठमोठ्याने भांडणाचे आवाज यायला लागले. आता असं म्हणतात, की दुसऱ्यांच्या भांडणात आपण पडू नये. कारण आपण कायम ऐकलंय, एकतर दुसऱ्यांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं तरी होतं किंवा दुसऱ्यांच्या भांडणात आपण पडलो, की विनाकारण दोष आपल्यावर ठेवला जातो. त्यामुळेच नवरा-बायकोंच्या भांडणात जसं पडायचं नाही अशी एक म्हण प्रचलित आहे. तशाच पद्धतीने कोणाच्याही भांडणात आपण सहसा पडायचं नाही आपली चूक नसताना. तर त्यावेळेला मी काय केलं, की मी त्या घरात गेले आणि एक 2 ते 3 मिनिटांनी बाहेर आले. तिने मला विचारलं, "वॉव! कसं काय भांडण थांबवलंस?" तर मी तिला म्हटलं, की भांडण वगैरे काहीही थांबवलं नाही. मी फक्त बेल वाजवली, इकडचे-तिकडचे विषय काढले आणि भांडणाला आपोआप ब्रेक लागला. कधी-कधी काय असतं माहिती आहे का, की छोट्या-छोट्या गोष्टींमुळे असा ब्रेक लागला ना, की कायमचं तुटणारं नातं हे कधी-कधी पुन्हा जुळायला मदत होते. आपण कसं करतो, फोन हँग झाला, की एकदा रिस्टार्ट करतो. तशाच पद्धतीने अशा एका छोट्याशा ब्रेकची गरज असते, की जेणेकरून ते नातं पुन्हा एकदा रिस्टार्ट केलं, की ते पुन्हा पूर्ववत चालायला लागतं. म्हणूनच असं म्हणतात, की भांडण हे काही मर्यादेपर्यंत असावं. ते मर्यादेच्या पलीकडे गेलं, की सगळा घोळ होऊन बसतो. आणि नाती म्हणजे काही असं बाजारात जावं, मला काकाचं नातं द्या, मला मावशीचं नातं द्या, मला आत्या एवढ्या-एवढ्या रुपयाला द्या, असं नाही करता येत. आपल्या आयुष्यात आपली नाती असतात, ती आपल्याला जपावी लागतात आणि आपल्याप्रमाणेच आपल्या समोरच्या व्यक्तीलाही ती जपावी लागतात. मग अशा वेळेला थोडं तुझं, थोडं माझं करत ती नाती जपली, तर तर खऱ्या अर्थाने ते नातं बहरतं. मग ते भावा-बहिणींचं असो, नवरा-बायकोचं असो, प्रियकर प्रेयसीचा असो किंवा घरातल्या कोणाचंही असो. अगदी बाप-लेक असतील किंवा आई-मुलगा असेल, कोणाचंही. थोडक्यात काय, तर आपल्या घरात होणारे कुठलेही वाद किंवा इतरांच्या घरात होणारे कुठलेही वाद असे जर आवाज आले, तर मुद्दामून म्हणून आपण डिवचायला नाही जायचं. एक आपली टेंडन्सी असते, "ए काय झालं? तुला माहिती आहे का? त्यांच्यात ना काल वादावादी झाली. असंच पाहिजे. त्याचं तुटलंच पाहिजे." या ज्या आपल्या भावना असतात ना, त्या बाजूला ठेवून एक छोटासा ब्रेक लावण्याकरता जर आपण तिथे गेलो, तर कदाचित त्यांचं तुटणारं नातं पुन्हा एकदा त्यांना हा विचार करायला भाग पडेल, की मग आपण सुरू कशाला केलं होतं? कधी-कधी माझ्याही मनात असे विचार येऊन गेले हां, की "अरे यार, ह्याचा कंटाळा आलाय. आज नको जायला." मग माझ्या डोक्यात विचार येतो, की जर आपल्याला क्विटच करायचं होतं, तर मग आपण सुरुवात का केली? आणि हे वाक्य माझे आजोबा कायम मला सांगायचे. त्याचमुळे कुठल्याही नात्याच्या बाबतीतही असंच आहे. जर नातं भांडणामुळे मध्ये हँग झालं असेल, तर ते पुन्हा रिस्टार्ट करा. अबोला धरून किंवा फार काळ ते भांडण टिकवण्यात काही अर्थ नसतो. अशाने फक्त निर्माण होतो तो दुरावा आणि आपल्या जवळची लोकं आपल्यापासून लांब गेली, की होणारा त्रास सगळ्यात वाईट असतो. त्यामुळे आपली नाती जपायला शिका आणि असं परत कधी दिसलं, तर मनापासनं कधीतरी घरावरची किंवा अगदी फोनची रिंग जरी वाजवलीत, इकडचे-तिकडचे विषय काढलेत, तर पुढे तुटणारं नातं पुन्हा एकदा जुळण्याच्या मार्गावर येऊ शकतं आणि प्रयत्न केल्याचं समाधान तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे गोष्टी तुटण्यापेक्षा त्या जोडून ठेवलेल्या कधीही चांगल्या असतात. माझ्या बाबतीतला एक किस्सा सांगते आणि थांबते. मला ना माझ्या पहिल्या वाढदिवसाला एक छोटंसं असं पुईंग करून वाजणारं खेळणं मिळालं होतं. मी ते अजूनही जपून ठेवलंय. माझ्याकडची माझी प्रत्येक खेळणी माझ्याकडे आजही जपून आहेत. कारण
ती खेळणी ही जरी खेळणी असली तरी माझ्यासाठी कुठेतरी माझ्या इमोशन्स आहेत, माझ्या भावना आहेत. आणि जशा आपण भावना जपून ठेवतो, काही गोष्टी जपून ठेवतो, एखाद्या वेळचा राग जपून ठेवतो, तशा पद्धतीने आपण आपली माणसंही जपून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी असा छोटा-मोठा ब्रेक जर लावला, तर कदाचित तुटणारी नाती ही आयुष्यभरासाठी बहरतील. हां, कधी-कधी खटके उडतात, कधी-कधी काही गोष्टी अशा असतात, पण त्यातून गैरसमज होतो आणि गैरसमजातनं काही गोष्टी अशा घडत जातात. मग हेच गैरसमज जर त्या व्यक्तीला दूर करता येत नसतील, तर किमान त्या गैरसमजाचं कारण म्हणून तुटणारं नातं कायमचंच तोडण्यापेक्षा जर आपण ते पुन्हा ब्रेक मारून पूर्ववत केलं तर? ते कुठलंही असो हां. बघा, विचार करा. एनिवेज, नमस्कार. भेटू पुन्हा पुढच्या एका व्हिडिओत. बाय.